नमस्कार. आज आपण सुरेश दरेकर यांच्या शेवगा बागेमध्ये आलेलो आहे. तर त्यांची शेवगा बाग ही अवकाळी पावसाच्या ह्याच्यात त्यांनी एवढी सुंदर आणलेली आहे. तर ती सुंदरता कशी त्यांनी टिकवली किंवा कशी आणली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दरेकर साहेब, सर्वात प्रथम आम्हाला तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी सुरेश दरेकर. माझ्या सुरेश दरेकर यूट्यूब ह्या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जी शेवगा लागवड केलेली आहे ती किती एकरामध्ये केलेली आहे? आपण ही शेवगा लागवड ही आपण टोटल 4 एकरमध्ये केलेली आहे. तुम्ही जी शेवगा लागवड केलेली आहे ती साधारण किती दिवसाची झालेली आहे आतापर्यंत? आपली शेवग्याची लागण साधारण हे आपण 1 जुलै रोजी लागण केलेली होती. तर आता हे बरोबर 6 महिने आणि 10 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे शेवग्याचा आपला. बियाणे किती प्रमाणात लागले तुम्हाला? ह्याच्या आपण टोटल 2 एकर साठी एक वसंत जातीचा एक शेवग्याचा प्लॉटला 2 किलो बियाणं आणले होते आणि एक ओडिसी 3 साठी आपण 2 किलो बियाणं आणलं होतं. असे 2 पद्धतीची आपण ह्यामध्ये प्लॉटमध्ये 2 जातीची लागण केलेली आहे. तर टोटल आपल्याला त्याला 4 किलो बियाणे गेलेले होते 4 एकरला. आता याच्यामध्ये जी तुम्ही लागवड केली त्या लागवडीच्या अगोदर त्या शेती जमिनीची पूर्व मशागत कशा प्रमाणात केली? आता याची पूर्व मशागत करताना आपण एप्रिल मे मध्ये पहिल्यांदा या जमिनीची पूर्ण नांगरट केली. नांगरट केल्यावरती आपण त्यानंतर त्याला रोटावेटरने रान एकदम सपाट केलं आणि त्याच्यानंतर वरती बेड करून ड्रिप हातरून आपण त्याच्यावरती लागण केलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये जी लागण केली सर्वात प्रथम त्याची बियाणांची निवड कशा जातीची किंवा कोणत्या प्रकारची केली? आपण बियाण्याचं लागण करताना मी भरपूर 2-4 जणांचे प्लॉट जाऊन बघितले. तर कोणत्या जातीच्या बियाण्याला चांगल्या शेंगा होत्या किंवा कोणत्या जातीच्या ह्याला रोगराईला थोडे होते. तर मला एक वसंत जातीचा एक प्लॉट चांगला वाटला आणि एक ठिकाणी ओडिसी जातीचा एक चांगला वाटला. तर मग मी 2 एकरमध्ये ओडिसाचा केला आणि 2 एकरमध्ये वसंत जातीचा प्लॉट केलेला आहे. 2 झाडांमधील अंतर किती घेतले? आपण आता 2 झाडांमधील अंतर ठेवताना आपण असं केलेलं आहे की ह्या 2 ओळीतील अंतर 12 फूट ठेवलेलं आहे. ड्रिपचं हे ड्रिपची लाईन टाकलेली आहे तर 12 फूट ठेवलेलं आहे 2 ओळीमधलं अंतर आणि 2 झाडांमधलं अंतर हे 9 फूट ठेवलेलं आहे. परंतु मला असं वाटतंय की हे अंतर थोडं अजून जास्त असतं. 14 फूट पाहिजे होतं आणि 10 फूट पाहिजे होतं. कारण की 6 महिन्यामध्ये झाडांची एवढी मोठी डेव्हलपमेंट झाली की अजून हे झाड खूप वाढतील. ह्याच्यापेक्षा कमी अंतर हे अजिबात नसावं. ह्याच्यापेक्षा जास्त अंतर जरी असेल तरी ते चालू शकतं. आता याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कसे करता तुम्ही? आपण पाणी व्यवस्था तसं शेवगा एकदम कमी ह्याचं पाण्याचं पीक आहे तर आपण टोटल याला ड्रिपनीच पाणी देतो. अजिबात मोकळं पाणी बघू शकता तुम्ही. कुठेही मोकळं पाणी दिलेलं नाही, कुठेही मध्ये तण वगैरे नाही, काय नाही. जिथं झाडाचं बेड आहे त्या बेडवरती ड्रिपची लाईन हाताळलेली आहे आणि शेवग्याला ऑलरेडी पाणी हे कमीच लागतं. आता तुम्ही सांगताय ड्रिप सिस्टीम केली तर त्या सिस्टीमचा साधारण एकरी खर्च किती येतोय? आता ड्रिपचा जर एकरी जर साधारण खर्च केला तुम्ही जर साध्या पद्धतीचं केलं नॉन ISIचं तर 10 ते 15 हजारामध्ये तुमचा ते खर्च निघू शकतो. परंतु माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी प्रत्येक हे ISI मार्कच केलेलं चांगलं. कारण की ते 7 ते 8 वर्ष टिकतं. शिवाय त्याला अनुदान आहे गव्हर्नमेंटचं, शेवटी ते तिथंच पडतं. आणि आपण जो खर्च केलेला आहे तो ऑलरेडी माझं पूर्वीचं ड्रिप होतं. त्याच्यामुळे माझ्या ह्या शेवग्या शेतीला आहे ना ड्रिपसाठी मला काही खर्च झालेला नाही. माझं 5 वर्षापूर्वीचं ISI मार्कचं ड्रिप होतं त्यामुळं तेच ड्रिपचा मी वापर केलेला आहे. आता तुम्ही जी शेवगा लागण केलेली आहे ती साधारण किती दिवसामध्ये चालू झालेली? आपण पहा ना तुम्ही, आता आपण 1 जुलैची लागण केलेली होती आणि दिवाळी पाडव्याला आपण 5व्या महिन्यामध्येच आपला प्लॉट चालू झालेला आहे. आता 6 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. पहिला लॉट तरी टप्पा आपल्याला जो लागली होती ती संपलेली आहे. आता दुसरा सेकंड बारमध्ये अवकाळी पाऊस किंवा ढगाळ हवामान किंवा धुके ह्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत गेला प्लॉटला. परंतु आता हे बघा अशा 6 महिन्याच्या प्लॉटलाच एकदम सुंदर असं शेंगा लागलेल्या आहेत, एकदम भारी. आता तुम्ही या शेंगा दाखवताय त्या 6 महिन्यामध्ये कितवा बार आहे? हा तसा एक पहिला बार लागलेला होता ते आपला पूर्ण 4 एकरमध्ये 4 टन माल गेलेला आहे. आता 4 टन माल गेलेला आहे. ह्या पद्धतीच्या शेंगा आहेत, तुटून गेलेल्या आहेत. ह्या पद्धतीच्या शेंगा आहेत ना आपल्या अशा तुटून गेलेल्या आहेत. तर आता ह्या शेंगा एक 15 दिवसांनी तोडा येतील. हा आपला एक दुसरा बहर आहे असं समजायचं. त्याला एक 15 एक पाऊस आला किंवा दुःख आलं तर फुलगळ होती आणि त्याच्यानंतर त्याला परत 15 दिवसामध्ये येतो. तर आता हा एक दुसरा बहर आहे असं म्हणावं लागेल. आता तुम्ही दुसऱ्या बहरापर्यंत आलेला आहे पण त्याच्यामध्ये रोगराईचं नियंत्रण कसं आहे?
रोगराई ह्याला आहे ना, रोगराई दर 15 दिवसांनी आपण त्याला एक कीटकनाशक आणि ह्याची फवारणी घेतो करप्याची. ह्याला आहे ना, ह्या शेवग्याला फक्त करपा आणि कीटकनाशक लाईटली मावा होतो. एकदम लाईटली कमी प्रमाणामध्ये औषध मारावं लागतं, औषधाचं प्रमाण कमी घ्यावं लागतो. आणि ह्याच्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे ह्याला खोड किडा लागतो. ह्या खोडामध्ये आहे ना, खोडामध्ये एक किडा लागतो. तर हे खोड आहे ना, खोड थोडंसं कीटकनाशकने आणि एखाद्या बुरशीनाशकने ते जर आता 3 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी ते धुवून घ्यावं लागतं, किंवा ड्रीपमधून थोडीशी औषध जरी सोडलं तरी त्या कीटकनाशकचं तसं नियंत्रण होतं. झाडे गोलदार डेरेदार होण्यासाठी काय करतात? झाडं गोलदार आणि डेरेदार होण्यासाठी पूर्वीला आपण पहिल्यांदाच आहे ना 2 फूट ज्यावेळेस झाड झालं होतं त्यावेळेस तिथं कट केला होता. त्यानंतर आपण तिथून कट केल्यावरती परत 4 फुटावरती कट मारला. त्याच्यानंतर परत 4 फुटावरती शेंगा कट केला. त्याच्यामुळे एकदम असं सुंदर असं झाड एकदम गोलदार झालेलं आहे. याच्यामध्ये खताचं नियोजन आपण अशा पद्धतीचं केलेलं आहे की सुरुवातीला आपण त्याच्यात शेणखत टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला लाईटली पोल्ट्री खतसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे. आणि मध्ये आधी त्याला ज्यावेळेस सेटिंग व्हायचे त्यावेळेस 05234 किंवा 13-045 अशा पद्धतीची खतं देतो. काही वेस्टीज कंपनीची ऑर्गॅनिक खतं आहे आणि महाग्रेव्स कंपनीची ऑर्गॅनिक खतं आहेत, ती सुद्धा खतं आपण ह्याला देतो. अशी रासायनिकचं प्रमाण थोडंसं आणि जैविकचं प्रमाण जास्त वापर केलेला आहे आपण ह्याला. आणि आपल्या ह्या सेटिंगसाठी आहे ना, इथे आपल्या ह्या सेटिंगसाठी सगळ्यात भारी म्हणजे ज्यावेळेस ह्याला सेटिंग व्हायची असेल तर त्यासाठी मधमाशा येणं गरजेचं आहे. एक मी अभ्यास केला किंवा अनुभव आला मला की ज्या ठिकाणी माझं मोवळ बसलेलं आहे अशा आंब्याला, तर आंब्याला मोवळ बसल्यामुळं त्याच्या बाजूची जी काही 100-200 झाडे आहेत त्या प्रत्येक झाडांना एकदम अशी बाकीच्या बागापेक्षा जवळजवळ डबल आणि टेबलने सेटिंग झालेली आहे. तर त्याचं सेटिंग होण्यासाठी एक प्रकारे खतापेक्षा मधमाशांचं जेवढ्या जास्त मधमाशा प्लॉटमध्ये तेवढं जास्त त्याचं सेटिंग होण्याला खूप मदत होते. आता तुम्ही असं सांगताय की हे आमचा 6 महिन्याचा शेवग्याची बाग आहे, त्याच्यामध्ये 2 वेळा तुम्ही दुसरा बार चालू आहे आता तुमच्या बागेचा. हो. तर त्या पिकामध्ये तुम्ही ते पीक शेवगा हे पीक साधारण किती वर्ष घेऊ शकता किंवा त्याचा कार्यकाळ किती आहे? आता हे आपला प्लॉट तर हा झालेला आहे 6 महिन्याचा, परंतु मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे जाऊन बघितलं की त्यांचं असं म्हणणं आलं की एक 8 ते 10 वर्ष शेवग्याला काहीच होत नाही. फक्त दरवर्षी 1 वर्षाने झालं की त्याची छाटणी करावी लागते. आणि हे माझी झाड आहेत बघा, अशी बांधावरची 3 झाड आहेत, ती 7 ते 8 वर्षापूर्वीची झाडे आहेत. तर त्या 7 ते 8 वर्षापूर्वीची जी झाडं आहेत ह्या वर्षी त्याच झाडांना खूप माल लागलेला होता. म्हणजे 8 वर्षापर्यंत तरी झाडाला काही अडचण येत नाही. 8 वर्षापूर्वीची हे माझी बागेची बांधावरची 3 ते 4 झाडं आहेत. त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार 10 वर्ष तरी ह्या झाडांना काहीच होत नाही. आता समजा काही शेतकऱ्यांना जर शेवगा लागवड करायची असेल तर त्यांनी कोणत्या प्रकारची जात किंवा कोणत्या प्रकारचा वाण त्यांनी हे केला पाहिजे, म्हणजे कोणता वाण त्यांनी लावला पाहिजे? आता बघा, वाणाच्या भरपूर जाती आहेत. बऱ्याच वेळा लोकांनी काय करावे शेतकऱ्यांनी की पहिल्यांदा एखाद्या बागेच्या शेतावरती जाऊन प्लॉटवरती जाऊन त्या प्लॉट बघावा, त्या प्लॉटमधली शेंग कशी आहे, तो प्लॉट कसा आहे निरोगी, ह्याचं पाहणी करूनच तिथूनच बियाणे घेऊन लोकांनी त्याची निवड करावी असा माझा सल्ला आहे. शेतकऱ्याच्या बांधावरतीच जाऊन घ्यावी की ती बाग बघावी पहिल्यांदा आणि तिथूनच त्या लोकांनी बियाणे घ्यावी. आता सध्या तुम्ही या मालाचे नियोजन किंवा मालाची विक्री ही कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या मार्केटला करताय? मालाची विक्री तशी माल जर भरपूर असेल तर तुम्ही एक्सपोर्ट बी करू शकता चांगल्या क्वालिटीचं. आणि जर माल जर भरपूर एक्सपोर्ट जरी करता नाही आलं तरी मुंबई वाशी मार्केट बेसाठी आहे, पुणा मार्केटसुद्धा आहे एकदम, की तुमचा किती टनेजमध्ये जरी माल असला तर ते खपू शकतो. आणि कमी मार्केट असेल तरी लोकल प्रत्येक ठिकाणी बाजारपेठ आहेत लोकलला, त्या बाजारपेठांनी तुम्ही नेलं तरी शेवग्याला चांगला दर किंवा चांगल्या पद्धतीचा शेवगा खपू शकतो. आता जो तुमचा काही तोडा होत चाललेला आहे तर तुम्हाला आता साधारण त्याचा दर काय भेटतोय किंवा कोणत्या महिन्यात चांगला दर भेटला, कोणत्या महिन्यात चांगला भेटतोय, ही काय अपेक्षा आहे तुमची? आता दर भेटला तर आपण दिवाळीमध्ये बघा, नोव्हेंबरमध्ये चालू झाला प्लॉट, तर नोव्हेंबरमध्ये मार्केटमध्ये शेंगच नव्हती, त्यावेळेस आहे ना माल बी नव्हता, कमी होता खूप माल. तर त्यावेळेस आपल्याला 150 रुपये किलोनी बाजार मिळाला. त्याच्यानंतर जसं जसं ऊन वाढेल किंवा बाकीचे प्लॉट वाढत जातील तसं मार्केटमध्ये प्लॉट येत गेला की डिसेंबरमध्ये 100 रुपये बाजार होता. आणि आता जानेवारीमध्ये माझा प्लॉट काय गेला आहे तर 90 रुपये बाजार चालू आहे. पण तरी हा प्लॉटचा बाजारभाव जर विचार केला जर माल चांगला आला, सेटिंग चांगला झालं, जरी 50 रुपयांनी गेले तरी शेंग चांगल्या ॲव्हरेजली परवडते. जर शेतकरी बांधवांना जर बियाणे वगैरे लागत असतील
तर तुम्ही देऊ शकता का? हा, तर आपण बियाण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीच्या शेंगा, अशा लांबलचक असणाऱ्या, निरोगी असणाऱ्या शेंगा ठेवलेल्या आहेत, त्या बी देऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण त्या रोपेही बनवून देतो की लोकांना, की वाटलं की बाबा एक 200-500 झाडं लावायच्यात, बांधाच्या कडेने लावायच्यात, 1 एकराचा प्लॉट करायचा आहे, तर त्यांना आपण रोपे बी 1 लिटरच्या पिशवीमध्ये तयार करून देतो आपण. वर्षातून छाटणी किती वेळा करता? तसं वर्षातून छाटणी जर पाऊस काळ जर भरपूर असेल तर ती 2दा करावी लागते. झाडं खूप, म्हणजे पाऊस जसं पाणी जास्त मिळतं तसं झाड खूप मोठं होतं, 2दा करावं ते. आणि जर पाऊस काळ जर कमी असेल तर तुम्ही वर्षातून 1दा केली तरी चालू शकते. आता हे सगळं झालं, पण शेतकऱ्यांनी जमीन कोणत्या प्रकारची त्याच्यात निवडली पाहिजे? तसं शेवगा पीक येतं कोणत्याही जमिनीमध्ये येतं, तसं काही यायला अडचण नाही. परंतु जेवढी जमीन तुमची खडकाळ आणि माळाची असेल त्याच्यामध्ये शेटिंग बी लवकर होती आणि लवकर बी होती. काळ्या रानात काय होतं की काळ्या रानात आहे ना ते खूप वाढतं आणि त्याला जास्त करून उन्हाळ्यातच भर लागतो काळ्या रानामध्ये. पण चांगलं, काय अडचण येत नाही काळ्या रानात बी. तर लेट चालू होतो, माल बी उलट काळ्या रानात जास्त गावतो. परंतु खडकाळ रानामध्ये ते फास्टली त्याची क्रिया होत जाते, त्याच्यामुळे त्याला फुल बी चांगलं येतं आणि सेटिंग बी चांगलं होतं. अशा पद्धतीने बघा हे फुल आणि हे सेटिंग बघा कसं एकदम भारी झालेलं आहे एकदम. आता ज्या शेतकऱ्यांना नवीन बाग लागवड करायची, त्यांच्यासाठी तुम्ही नवीनमध्ये त्यांना काय प्रकारे माहिती देऊ शकता की अशा प्रकारे लागवड केली पाहिजे? हे तुमचा अनुभव त्यांना थोडा सांगा. नवीन जर शेतकरी लागण करत म्हणतात तर शेवगा शिकतच जर खर्चाच्या मानाने खूपच सोपं आहे की त्याला फारसा एवढा खर्च होत नाही. तुम्हाला जर ड्रीप जर स्वतःचा असेल किंवा ड्रीपचा जो काय खर्च येतो तोच सुरुवातीचा, नाही तर 2-4 हजाराच्या बियाण्यामध्येच खर्चात त्याचं होऊ शकतं. आणि पाणी कमी असेल आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी, जिथं पाण्याचा किंवा आता दुष्काळाचा प्रॉब्लेम आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या योग्य पद्धतीचं नियोजन केलं. या शेवगा पिकामध्ये खूप काही काम नाही, खूप कष्ट बी अजिबात नाही, फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं आणि त्याच्यावर लक्ष लागतं या शेवगा पिकावरती. अशा पद्धतीने शेवगा पीक तुमचं चांगलं येऊ शकतं. तर मंडळीनं, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.